शेयर मार्केट इतना गहरा कुआं है जो पूरे देश की पैसे की प्यास बुझा सकता है और मैं इस कुएं में डुबकी लगाना चाहता हूं। मित्रांनो, तुम्हाला शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये जर एक्सपर्ट व्हायचे असेल तर कॅन्डलस्टिक पॅटर्नबद्दल माहीत असणं फार आवश्यक आहे। विचार करा, जर तुम्हाला आधीच माहीत असेल की अशा प्रकारची कॅन्डल तयार झाली की शेअरची प्राइस ही खाली जाऊ शकते आणि अशा प्रकारची कॅन्डल तयार झाली तर शेअरची प्राइस ही वर जाऊ शकते, तर या नॉलेजचा वापर करून तुम्ही शेअर मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता। तुम्हाला जर कॅन्डलस्टिक पॅटर्नबद्दल जाणून त्याचा उपयोग कधी आणि कसा करायचा हे शिकायचे असेल तर ह्या व्हिडिओद्वारे ही माहिती तुम्हाला खूप सिंपल पद्धतीने मिळणार आहे। आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक सिंपल ट्रिक सांगणार आहे की ज्याचा वापर करून तुम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये एक्सपर्ट होऊ शकता। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा। टेक्निकल ॲनालिसिसमध्ये जवळपास 25 ते 30 प्रकारच्या कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत। त्यातील काही मुख्य प्रकार आपण आज या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, ज्याच्या मदतीने आपण प्रेडिक्ट करू शकतो की शेअरची प्राइस खाली जाणार आहे की वर जाणार आहे। सर्वात पहिला प्रकार आहे हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न। हा एक बुलिश रिव्हर्सल पॅटर्न आहे। हा पॅटर्न हातोडा म्हणजेच हॅमरसारखा दिसतो, त्यामुळे याला हॅमर असे नाव आहे। या कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये बॉडी ही छोटी असते तर टेल ही मोठी असते। हॅमर कॅन्डलस्टिक ओळखण्याच्या 4 कंडिशन्स आहेत। पहिली कंडिशन, हॅमर कॅन्डलस्टिक बनण्याआधीचा ट्रेंड हा डाऊन ट्रेंड असला पाहिजे। दुसरी कंडिशन, हॅमर कॅन्डलची वीक नसते किंवा अगदी छोटी असते। तिसरी कंडिशन, हॅमर कॅन्डलची टेल ही बॉडीपेक्षा ॲटलिस्ट डबल असायला हवी। चौथी कंडिशन, हॅमर कॅन्डल नंतरची तयार होणारी जी कॅन्डल आहे ही हॅमर कॅन्डलच्या वर असायला हवी। या 4 कंडिशन पूर्ण झाल्यास हॅमर कॅन्डलचे कन्फर्मेशन पूर्ण होते। म्हणजेच आतापर्यंतचा ट्रेंड हा डाऊन ट्रेंड होता, पण यानंतर ट्रेंड हा रिव्हर्स होण्याची शक्यता आहे आणि अशा वेळेस बाय ट्रेड घेताना एंट्री ही हॅमरच्या सर्वात वरच्या पॉईंटला घ्यावी आणि स्टॉप लॉस हा हॅमरच्या खालच्या पॉईंटला ठेवावा। ही कॅन्डल लाल किंवा हिरव्या कुठल्याही कलरची असू शकते, पण तो हिरव्या रंगाची कॅन्डल ही स्ट्रॉंग सिग्नल दर्शवते। पुढील प्रकार आहे इन्व्हर्टेड हॅमर। हा सुद्धा एक बुलिश रिव्हर्सल पॅटर्न आहे। हा पॅटर्न उलट्या हातोड्यासारखा दिसतो, त्यामुळे याला इन्व्हर्टेड हॅमर असे म्हणतात। जरी याचं नाव इन्व्हर्टेड हॅमर असले तरी याचे काम हे हॅमरसारखेच आहे। इन्व्हर्टेड हॅमर ओळखण्याच्या 4 कंडिशन्स आहेत। पहिली कंडिशन, इन्व्हर्टेड हॅमरच्या आधीचा ट्रेंड हा डाऊन ट्रेंड असला पाहिजे। दुसरी कंडिशन, इन्व्हर्टेड हॅमरला टेल नसते किंवा अगदी छोटी टेल असते। तिसरी कंडिशन, इन्व्हर्टेड हॅमरची वीक ही बॉडीपेक्षा ॲटलिस्ट डबल असायला हवी। आणि चौथी कंडिशन, इन्व्हर्टेड हॅमरच्या नंतरची जी कॅन्डल तयार होते ती कॅन्डल इन्व्हर्टेड हॅमरच्या वर असायला हवी। या 4 कंडिशन पूर्ण झाल्यास इन्व्हर्टेड हॅमरचे कन्फर्मेशन पूर्ण होते। म्हणजेच आतापर्यंतचा ट्रेंड हा डाऊन ट्रेंड होता, पण यानंतरचा ट्रेंड हा रिव्हर्स होण्याची शक्यता आहे आणि अशा वेळेस बाय ट्रेड घेताना आपण एंट्री ही इन्व्हर्टेड हॅमरच्या सर्वात वरच्या पॉईंटला घ्यायला हवी आणि स्टॉप लॉस हा इन्व्हर्टेड हॅमरच्या टेलला म्हणजे अगदी एंडला ठेवावा। ही कॅन्डल लाल किंवा हिरव्या कुठल्याही कलरची असू शकते, परंतु हिरवी कॅन्डल ही स्ट्रॉंग सिग्नल दर्शवते। कॅन्डलस्टिक पॅटर्नचा पुढील प्रकार आहे हँगिंग मॅन। हा एक बेरिश रिव्हर्सल पॅटर्न आहे। हँगिंग मॅन तयार होण्याच्या 4 कंडिशन्स आहेत। पहिली कंडिशन, हँगिंग मॅन कॅन्डल तयार होण्याच्या आधीचा जो ट्रेंड आहे हा अप ट्रेंड असला पाहिजे। दुसरी कंडिशन, हँगिंग मॅन कॅन्डलला मीडियम आकाराची वीक असते। तिसरी कंडिशन, हँगिंग मॅन कॅन्डलची टेल ही बॉडीपेक्षा ॲटलिस्ट डबल असायला हवी। आणि चौथी कंडिशन, हँगिंग मॅन कॅन्डल नंतर तयार होणारी जी कॅन्डल आहे ही हँगिंग मॅन कॅन्डलच्या खाली असायला हवी। या 4 कंडिशन पूर्ण झाल्यास हँगिंग मॅन कॅन्डलचे कन्फर्मेशन पूर्ण होते। म्हणजेच आतापर्यंतचा ट्रेंड हा अप ट्रेंड होता, पण यानंतरचा ट्रेंड रिव्हर्स होण्याची शक्यता जास्त आहे। अशा वेळेस शॉर्ट सेल ट्रेड घेताना हँगिंग मॅनच्या सर्वात खालच्या पॉईंटला एंट्री घ्यावी आणि स्टॉप लॉस हा हँगिंग मॅनच्या वीकच्या एंडला ठेवावा। ही कॅन्डल लाल किंवा हिरवा कुठल्याही कलरची असू शकते, परंतु लाल रंगाची कॅन्डल ही स्ट्रॉंग सिग्नल दर्शवते। कॅन्डलस्टिक पॅटर्नचा पुढील प्रकार आहे शूटिंग स्टार। हा एक बेरिश रिव्हर्सल पॅटर्न आहे। शूटिंग स्टार तयार होण्याआधी 4 कंडिशन असतात। पहिली कंडिशन, शूटिंग स्टार कॅन्डल बनण्याच्या आधीचा ट्रेंड हा अप ट्रेंड असायला हवा। दुसरी कंडिशन, शूटिंग स्टार कॅन्डलला छोट्या किंवा मीडियम आकाराची टेल असते। तिसरी कंडिशन, शूटिंग स्टार कॅन्डलची वीक ही बॉडीपेक्षा ॲटलिस्ट डबल असायला हवी। आणि चौथी कंडिशन, शूटिंग स्टार कॅन्डल नंतरची तयार होणारी कॅन्डल ही शूटिंग स्टार कॅन्डलच्या खाली असायला हवी। या 4 कंडिशन पूर्ण झाल्यास शूटिंग स्टार कॅन्डलचे कन्फर्मेशन पूर्ण होते। म्हणजेच आतापर्यंत शेअरचा ट्रेंड हा अप ट्रेंड होता, पण यानंतर ट्रेंड रिव्हर्स होण्याची शक्यता जास्त आहे आणि अशा वेळेस शॉर्ट सेल ट्रेड घेताना शूटिंग स्टारच्या सर्वात खालच्या पॉईंटला एंट्री घ्यावी आणि स्टॉप लॉस हा शूटिंग स्टारच्या वीकच्या एंडला ठेवावा। ही कॅन्डल लाल किंवा हिरवा कुठल्याही कलरचे असू शकते, परंतु लाल रंगाची कॅन्डल ही स्ट्रॉंग सिग्नल दर्शवते। पुढील प्रकार आहे ग्रेवस्टोन डोजी।
हा एक बेरिश रिव्हर्सल पॅटर्न आहे। ग्रेस्टोन डोजी तयार होण्यासाठी 4 कंडिशन असतात। पहिली कंडिशन, ग्रेस्टोन डोजी कॅन्डल बनण्याआधीचा ट्रेंड हा अप ट्रेंड असायला हवा। दुसरी कंडिशन, ग्रेस्टोन डोजीला छोट्या किंवा मीडियम आकाराची टेल असते। तिसरी कंडिशन, ग्रेस्टोन डोजी कॅन्डलची बॉडी ही फार छोटी असते आणि विक ही बॉडीपेक्षा मोठी असते। आणि चौथी कंडिशन, ग्रेस्टोन डोजी कॅन्डल नंतर तयार होणारी जी कॅन्डल आहे ही ग्रेस्टोन डोजीच्या खाली असायला हवी। या 4 कंडिशन पूर्ण झाल्यास ग्रेस्टोन डोजी कॅन्डलचे कन्फर्मेशन पूर्ण होते। म्हणजेच आतापर्यंत शेअरचा ट्रेंड हा अप ट्रेंड होता, पण यानंतर शेअरचा ट्रेंड हा रिव्हर्स होण्याची शक्यता जास्त आहे आणि अशा वेळेस मग शॉर्ट सेल ट्रेड करत घेताना ग्रेस्टोन डोजीच्या सर्वात खालच्या पॉईंटला एंट्री घ्यावी आणि स्टॉप लॉस हा ग्रेस्टोन डोजीच्या विकच्या एंडला ठेवावा। ही कॅन्डल लाल किंवा हिरव्या कलरची असू शकते, परंतु लाल कलरची कॅन्डल आहे ही स्ट्रॉंग सिग्नल दर्शवते। पुढील प्रकार आहे ड्रॅगनफ्लाय डोजी। हा एक बुलिश रिव्हर्सल पॅटर्न आहे। ड्रॅगनफ्लाय डोजी तयार होण्यासाठी 4 कंडिशन असतात। पहिली कंडिशन, ड्रॅगनफ्लाय डोजी कॅन्डल बनण्याआधीचा ट्रेंड हा डाऊन ट्रेंड असायला हवा। दुसरी कंडिशन, ड्रॅगनफ्लाय डोजी कॅन्डलला छोट्या आकाराची विक असते। तिसरी कंडिशन, ड्रॅगनफ्लाय डोजी कॅन्डलची बॉडी ही फार छोटी असते आणि टेल ही बॉडीपेक्षा मोठी असायला हवी। आणि चौथी कंडिशन, ड्रॅगनफ्लाय डोजी कॅन्डल बनल्यानंतरची जी कॅन्डल आहे ही ड्रॅगनफ्लाय डोजी कॅन्डलच्या वर असायला हवी। या 4 कंडिशन पूर्ण झाल्यास ड्रॅगनफ्लाय डोजी कॅन्डलचे कन्फर्मेशन पूर्ण होते। म्हणजेच आतापर्यंत शेअरचा ट्रेंड हा डाऊन ट्रेंड होता, पण यानंतर ट्रेंड रिव्हर्स होण्याची शक्यता जास्त आहे आणि अशा वेळेस बाय ट्रेड घेताना ड्रॅगनफ्लाय डोजीच्या सर्वात वरच्या पॉईंटला एंट्री घ्यावी आणि स्टॉप लॉस हा ड्रॅगनफ्लाय डोजीच्या एंडला ठेवावा। ही कॅन्डल लाल किंवा हिरव्या कलरची असू शकते, परंतु हिरव्या कलरची कॅन्डल ही स्ट्रॉंग सिग्नल दर्शवते। कॅन्डलस्टिक पॅटर्नचा पुढील प्रकार आहे बुलिश एंगल्फिंग। हा एक बुलिश रिव्हर्सल पॅटर्न आहे। बुलिश एंगल्फिंग तयार होण्यासाठी 4 कंडिशन असतात। पहिली कंडिशन, बुलिश एंगल्फिंग कॅन्डल बनण्याआधी ट्रेंड हा डाऊन ट्रेंड असायला हवा। दुसरी कंडिशन, बुलिश एंगल्फिंग कॅन्डलच्या आधीची कॅन्डलचा हाय लो ओपन क्लोज हे बुलिश एंगल्फिंग कॅन्डलच्या हाय लो ओपन क्लोजच्या आत असायला हवे। म्हणजेच बुलिश एंगल्फिंग कॅन्डलने आधीच्या कॅन्डलला पूर्णपणे एंगल्फ करायला हवं। तिसरी कंडिशन, बुलिश एंगल्फिंग कॅन्डलच्या आधीची कॅन्डल ही लाल असायला हवी आणि बुलिश एंगल्फिंग कॅन्डलचा कलर हा ग्रीन असायला हवा। आणि चौथी कंडिशन, बुलिश एंगल्फिंग नंतर तयार होणारी जी कॅन्डल आहे ही बुलिश एंगल्फिंग कॅन्डलच्या वर असायला हवी। या 4 कंडिशन पूर्ण झाल्यास बुलिश एंगल्फिंग कॅन्डलचे कन्फर्मेशन पूर्ण होते। म्हणजेच आतापर्यंत शेअरचा ट्रेंड हा डाऊन ट्रेंड होता, पण यानंतर ट्रेंड हा रिव्हर्स होण्याची शक्यता जास्त आहे आणि अशा वेळेस मग ट्रेड घेताना बुलिश एंगल्फिंगच्या सर्वात वरच्या पॉईंटला एंट्री घ्यावी आणि स्टॉप लॉस हा बुलिश एंगल्फिंग कॅन्डलच्या खालच्या पॉईंटला ठेवावा। कॅन्डलस्टिक पॅटर्नचा पुढील प्रकार आहे बेरिश एंगल्फिंग। हा एक बेरिश रिव्हर्सल पॅटर्न आहे। बेरिश एंगल्फिंग तयार होण्यासाठी 4 कंडिशन असतात। पहिली कंडिशन, बेरिश एंगल्फिंग कॅन्डल तयार होण्याआधीचा ट्रेंड हा अप ट्रेंड असायला हवा। दुसरी कंडिशन, बेरिश एंगल्फिंग कॅन्डलच्या आधीच्या कॅन्डलचा ओपन लो हाय क्लोज हा बेरिश एंगल्फिंग कॅन्डलच्या ओपन लो हाय क्लोजच्या आतमध्ये असायला हवा। म्हणजेच बेरिश एंगल्फिंग कॅन्डलने पूर्णपणे आधीच्या कॅन्डलला एंगल्फ करायला हवी। तिसरी कंडिशन, बेरिश एंगल्फिंग कॅन्डलच्या आधीची कॅन्डल ही हिरव्या कलरची असायला हवी, तर बेरिश एंगल्फिंग कॅन्डल ही रेड कलरची असायला हवी। चौथी कंडिशन, बेरिश एंगल्फिंग कॅन्डलच्या नंतरची कॅन्डल ही बेरिश एंगल्फिंग कॅन्डलच्या खाली असायला हवी। या 4 कंडिशन पूर्ण झाल्यास बेरिश एंगल्फिंग कॅन्डलचे कन्फर्मेशन पूर्ण होते। म्हणजेच आतापर्यंत शेअरचा ट्रेंड हा अप ट्रेंड होता, पण यानंतर शेअरचा ट्रेंड हा रिव्हर्स होण्याची शक्यता जास्त आहे आणि अशा वेळेस ट्रेड घेताना बेरिश एंगल्फिंगच्या सर्वात खालच्या पॉईंटला एंट्री घ्यावी आणि स्टॉप लॉस हा बेरिश एंगल्फिंगच्या सर्वात वरच्या पॉईंटला ठेवावा। पॅटर्नचे अजून काही प्रकार आहेत, जसे की ट्विझर टॉप, ट्विझर बॉटम, बुलिश इनसाइड बार, बेरिश इनसाइड बार, बुलिश हरामी, बियरिश हरामी, 3 व्हाईट सोल्जर, 3 ब्लॅक क्रो, डार्क क्लाउड कवर, पिन बार, बुलिश पियर्सिंग, बुलिश किकर, बेरिश किकर, 3 आउटसाइड टॉप, 3 आउटसाइड बॉटम। जर तुम्हाला या कॅन्डलस्टिक पॅटर्नवर व्हिडिओ हवा असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये टाईप करून पाठवा। मित्रांनो, कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये एक्सपर्ट होण्यासाठीची ट्रिक आहे, कुठलाही स्टॉकचा चार्ट घेऊन हे सर्व पॅटर्न त्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करा। माझ्यावर विश्वास ठेवा, या प्रॅक्टिसमुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।